60च्या दशकात मुंबईच्या गल्ल्यांमध्ये, चाळीमध्ये आणि मिलच्या सायरननंतर एक वेगळं जग सुरू व्हायचं. खिशात फारसं काही नसलं तरी मुंबईमधल्या लोकांची स्वप्न मात्र लाखोंची होती आणि त्या स्वप्नांना नंबराची पंख देणारा एक खेळ होता, तो म्हणजे मटका. एका छोट्याशा कागदावरच्या चिठ्ठीवर उभं राहिलेलं हे साम्राज्य, ना बँक ना कागदपत्र ना कसली हमी, फक्त एकच गोष्ट होती, विश्वास. आणि त्या विश्वासाचं दुसरं नाव होतं रतन खत्री. त्याच्याच जीवनावर प्रदर्शित झालेल्या धर्मात्मा चित्रपटातला एक फेमस डायलॉग आहे, चोरी चाहे एक पैसे की हो या लाखो रुपये की, चोरी चोरी है. पण इथं चोरी नव्हतीच, इथं होता खेळ, नशा आणि नशिबावरचा अंधविश्वास. त्यामुळे मिल कामगारांपासून ते मध्यमवर्गीयांपर्यंत हजारोंच्या आशा एका नंबरावर लावल्या जायच्या आणि त्या नंबराच्या दुनियेचा बेताज बादशाह होता मुन्शी प्रेमचंद कथा वाचणारा रंगीला रतन, पण मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये स्वतःची कथा लिहिणारा रतन खत्री. एकाच वेळी धर्मात्मा आणि डॉन वाटणारा हा माणूस मटका किंग होता की लोकांच्या स्वप्नांचा सौदागर, असा प्रश्न आजही आहे. OTTवर 17 एप्रिलला नागराज मंजुळे दिग्दर्शित मटका किंग या वेबसिरीजमुळे चर्चेत आलेल्या रतन खत्रीचं आयुष्य किती ग्लॅमर होतं, पण कुख्यात मटका चालक रतन खत्रीचं निधन झाल्यावर हे ग्लॅमर थांबलं, पण संपलं नाही. आजही ओपन क्लोजच्या आकड्यात 8 हा आकडा लावण्यात खत्रीचं ग्लॅमर लपलेलं आहे. या व्हिडिओमध्ये त्याच ग्लॅमरची आणि कधी काळी जुगाराचा बेताज बादशाह असणाऱ्या मटका किंग रतन खत्रीची खरी कहाणी नेमकी काय होती हे समजून घेऊ. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा. सध्या सोशल मीडियावर मटका किंग या वेबसिरीजची जोरदार चर्चा सुरू आहे. रतन खत्री याच्या आयुष्यावर आधारित ही वेबसिरीज अनेकांना आवडतीये. अमेझॉन प्राईम व्हिडिओवर ही 8 भागांची वेबसिरीज रिलीज झाली आहे. यात बॉलिवूड स्टार विजय वर्माने रतन खत्रीची भूमिका साकारली आहे. यात विजय वर्मा याच्या कॅरेक्टरचं नाव आहे ब्रिज भट्टी. पण खऱ्या आयुष्यातील कहाणीमध्ये मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये एक काळ असा होता जेव्हा संपूर्ण सट्टेबाजी ही रतन खत्री या एका नावावर चालायची. म्हणूनच त्याला मटका किंग म्हणून ओळखलं जाऊ लागलं होतं. पण रतन खत्रीने मुंबईत कोट्यावधींचं जुगार साम्राज्य कसं उभं केलं आणि त्याचा शेवट नक्की कसा झाला, आता ते पाहू. तर त्याचं झालं असं की ब्रिटिशांचं भारतावर वर्चस्व असताना कराचीमध्ये एका सिंधी कुटुंबात रतन खत्री याचा जन्म झाला. पुढे 1947ला फाळणी दरम्यान रतन खत्री मुंबईत आला. सुरुवातीला त्यानं कल्याण भगत यानं सुरू केलेल्या 1962 मध्ये वरळी मटका सुरू झाल्यावर भगत याच्यासोबत रतन खत्री यानं त्याचा मॅनेजर म्हणून कामाला सुरुवात केली. मात्र 2च वर्षात म्हणजे 1964 मध्ये भगतची साथ सोडून रतन खत्री यानं स्वतःचा न्यू वरळी मटका म्हणजेच रतन मटका सुरू केला. असं म्हटलं जायचं की रतन खत्री याच्या या जुगाराची सर्वात मोठी ताकद होती ती म्हणजे त्याचा प्रामाणिकपणा. कारण त्या काळी मटका हा केवळ नशिबाचा खेळ नव्हता, तर तो खत्रीच्या नावावर असलेल्या विश्वासाचा खेळ होता. खत्री लोकांसमोर पत्त्यांच्या कॅटमधून 3 पत्ते काढत असत, त्यामुळे त्याची दिवसाची उलाढाल ही 1 कोटीपर्यंत गेली होती. त्यामुळे हळूहळू मुंबईत त्याची ओळख मटका किंग म्हणून झाली होती. खत्रीने मुंबई सेंट्रल येथीलच नवजीवन सोसायटीमध्ये घर घेतलं होतं. तर दररोज रात्री खत्रीने काढलेले आकडे रेडिओ आणि वर्तमानपत्रा इतक्याच वेगानं संपूर्ण देशात पसरत गेले. 70च्या दशकापर्यंत रतन खत्री हे देशातील सर्वात मोठं नाव बनलं होतं. त्याच्या ग्राहकांमध्ये प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी आणि प्रतिष्ठित व्यावसायिकांसह सगळ्या स्तरातील लोकांचा समावेश होता. पुढे भारतात आणीबाणीच्या काळात त्याला अडचणींचा सामना करावा लागला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्याला 19 महिन्यांसाठी तुरुंगात टाकलं होतं. पण हा रतन खत्री केवळ गुन्हेगारी जगतापुरता मर्यादित नव्हता. त्याचे बॉलिवूडमधील अनेक बड्या कलाकारांशी जवळचे संबंध होते. त्याने रंगीला रतन नावाच्या चित्रपटाची निर्मितीही केली होती. त्यात स्वतः कामही केलं होतं. पण तुरुंगातून बाहेर आल्यानंतर रतन खत्रीने हळूहळू या व्यवसायातून पुढे अंग काढून घेतलं. पुढे 90च्या दशकात मटका व्यवसायावर पोलिसांची मोठी कारवाई सुरू केली आणि खत्रीचं हे साम्राज्य अगदी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळलं आणि अखेर 9 मे 2020 रोजी वयाच्या 88व्या वर्षी रतन खत्री याचा मुंबईतल्या घरात मृत्यू झाला. खरं तर रतन खत्रीच्या मटक्याला मेन बाजार म्हणून ओळख होती. म्हणूनच रतन खत्री याच्या जीवनावर धर्मात्मा हा चित्रपट आला. असा पोलीस आणि समाजाच्या नजरेत गुन्हेगार असलेला रतन खत्री मात्र कष्टकरी जनतेमध्ये खूपच विश्वास कमावून गेला. हाच या वेब सिरीजचा विषय आहे. दरम्यान हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टाला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.